जायचंय कुठून. चुकलो, सगळे चुकले, एका मागे एक बाहेर गार लागतंय त्याच्यामुळे आतमध्ये. काल आपण नॉनस्टॉप आलतो, गाडी भरली नाही, तर आज आपल्याला काही झालं तरी फुल नाईट मारायची. आणि रात्री 11 वाजता आपण निघणार आहे डायरेक्ट उद्याच्याला पंप आपल्या बावलच्या. काय स्वप्न पाहिलं होतं खतरनाक पैकी तुम्हाला सांगू मित्रांनो. पण काय कितीही ड्रायव्हरने स्वप्न पहा, मालक शेवटी आगच लावतो, धडधड धडधड धडधड. तर आपली गाडी भरून 3:30 वाजता आपली सुटली. गाडीतले मालाचे पेपर वगैरे आपण घेतलं आणि निघालो पंपावरती. तर प्लॅनिंग असं ठरलं होतं की 4 वाजता आपलं पंपावरती जायचं, पंपावरती डिझेल टाकायचं. 60 लिटर मिळतं बावलपर्यंत जाण्यासाठी. मग पंपाच्या शेजारी गाडी लावायची आणि झोपायचं. रात्री 11 वाजता निघालं का नॉनस्टॉप बावलच्या पंपावर. पण झालं सगळं विपरीतच. मार्केट बघत बघत पोचलो पंपावरती. साहेबाला फोन केला, म्हणजे साहेब पंपावरती पोचलो आहे, डिझेलचा मेसेज टाका. साहेब होतं जरा कामात, त्याच्यामुळे त्यांनी काय मेसेज टाकलाच नाही. तर आपल्याला इथं काही डिझेल आत्ता लवकर मिळत नाही, म्हणून आपलं इथंच मुक्काम होणार असं वाटतंय. तरी पण आपण डिझेल टाकलं आणि निघालो तावामध्ये फुल नाईट मारायला. सगळं दुःख देहरादूनमध्ये. जसा राईट टर्न मारला का परत दुःख लागलं. आता मला जाऊ का नको. पुढं आलो, परत दुःख गेलं. म्हणलं आता बोंगाट निघतो, झोपतच नाही म्हणलं आता इथून तिथून. आता डिवायडरवर गाडी चढून झालं. इथं थांबलं येणं असं येणं. आता काय करायचं, थांबलंच. रस्ताच गव्हा नाही, दोघाला रस्ता दिसा नाही. त्याला रस्ता दिसाना, मला बी रस्ता दिसाना. तो लईच हॉर्न मारत होता. पुढे रस्ता दिसाना, मागणं हॉर्न मारतो. चल म्हणलं पुढं, आता तुझ्या जागा मी आहे मग काय. तू ठोकला का मी जागेवर थांबला, ब्रेक मारला, दिसत नाही पुढं, फुल टू जाम आहे. ह्या 350 किलोमीटर देहरादून ते दिल्ली या रूटला हॉटेलच नाही आहेत झोपण्यासाठी. सगळेजण एक दुसऱ्याच्या भरवशावर चालले. अतिशहाणपणा करून यांच्या पुढं काही मी जाणार नाही. जिथं थांबते तिथं थांबायचं, निघाले का निघायचं, पण यांच्याच मागं जायचं. लिटर बनून पुढं नाही चालायचं. गाडीचं स्पीड 50, 55, 60, सगळे एकमेकाच्या भरवशावर. चाकचूक. शेवटी रस्ता कोणाला दिसाना, जायचंय कुठून. सगळ्याच गाड्या थांबल्या. काहीतरी प्रॉब्लेम झाला इथं. एक गाडी गेली समोरून आणि सगळ्या गाड्या युटर्न मारतात. नाही, सरळ रस्ता आहे माझा अंदाज. इथून राईट साईडने एक रस्ता आहे, ती रेल्वे पटरी होती ना तिथे. पण सरळ आहे रस्ता रेल्वे पटरीपासून. इकडून रस्ता आहे. शेवटी रस्ता चुकलो, सगळे चुकले, एका मागे एक. काय या धुक्यामुळं सगळे लपडी. फिरवा गाड्या, सगळ्या गाड्या फिरतात उलट्या सुलट्या. आहे का खड्डा बिड्डा फुटत. आपल्याला आता लांबून टर्न मारावं लागेल इकडून. सगळा बिन भरवाशी कारभार, एक मागे एक. हे रेल्वे पटरी जाताना रस्ता वरून होता चालू, मग पाहिलं पण आता बंद आहे. आता सगळ्यांनी गाड्या फिरवल्या, इकडून टाकल्यात गाड्या एक मागे. अवघड आहे, बघत गाडी नीट चालवावं लागणार आहे. त्या ब्रिजचं काम चालू होतं, तिथं ते पुढचा पळणारा माणूस गेला निघून. आता आपल्याला आपल्या पद्धतीने चालावं लागणार आहे. आता काय कुठली गाडी नाही आहे पुढं. सावकाश. फायनली अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला ह्या 2 गाड्या दिसल्या, जे आपल्या पुढे चालत होत्या. गाड्या बघून बरं वाटलं. आता या गाडीच्या मागं आपलं टिकटिक चालत राहायचं. पुढे आल्याच्या नंतर मला एकदम थंडीमध्ये गरमागरम चहा पिऊया आणि डायरेक्ट ढाब्यावरती झोपूया. गाडी चालून कंटाळा आला. 4 वाजता या ढाब्यावरती झोपायचं ठरवलं आणि आपण आता आलोय बागपतच्या जवळ. इथून राईट टर्न मारून ह्या रिंग रोड. पण अजून लांब जायचंय, कारण की बावलचा पंप लांब आहे.
क्या मौसम आया है. गुड मॉर्निंग जब्या. जब्याला चालू केलंय कारण की चालायच्या अगोदर थोडंसं 5 मिनिटं गरम करावं लागते थंडीमुळे व असं चालू करून घेतली सुद्धा वाफा निघतात. सकाळी आपली 6 वाजता उजळलेली होती. म्हणून आपल्याला चला डिगी जाऊया पंपावरती. पंपावरती आपला SMS पडेल 275 लिटर डिझेल आणि 6 अरे यार ॲडव्हान्स आपला दिल्लीचा 1000 रुपये कमी झालेला आहे. येताना 1000 रुपये आणि जाताना 1000 रुपये. आता येताना पहिला 5300 मिळत होता, आता 4300 मिळतो आणि जाताना 4500 मिळत होता, आता 3500 मिळतोय. तर घेऊया जेवढा ॲडव्हान्स मिळतोय तेवढा आणि निघूया. चला धन्यवाद.